नमस्कार मंडळी. लँग्वेज टॉक्सच्या पुढील भागात तुमचे सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. आजच्या आपल्या पाहुण्या म्हणजे भाषा, साहित्य आणि शब्दांविषयीची आजीवन ओढ असलेल्या डॉक्टर अनघा केसकर. त्या एक यशस्वी लेखक, अनुवादक आणि संशोधक आहेत आणि त्यांच्या अनेक दशकांच्या उल्लेखनीय साहित्यिक प्रवासात त्यांनी विपुल लेखन आणि अनुवाद केले आहेत. कथा, निबंध तसंच जगप्रसिद्ध साहित्यकृतींचे मराठी अनुवाद याद्वारे त्यांनी जागतिक साहित्य मराठी वाचकांपर्यंत पोहोचवलं आहे. अर्थशास्त्र विषयात पीएचडी मिळवलेली असतानाच त्यांनी सामाजिक आर्थिक विषयांवरही विपुल लेखन केलेलं आहे. मराठी साहित्यातील योगदानासाठी अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. कथालेखन, अनुवाद आणि साहित्य याविषयी त्यांच्याशी गप्पा मारूया. नमस्कार अनुराताई. नमस्ते. नमस्कार. लँग्वेज टॉक्स मध्ये तुमचं स्वागत करताना मला खूप आनंद होतोय. मलाही खूप आनंद होतोय आणि मी तुमचे आभार मानते सुरुवातीलाच की मी संवादोत्सुक आहेच नेहमी आणि आता वाचक प्रेमी असल्यामुळे वाचकांशी संवाद साधायला मला आवडेलच. धन्यवाद. हो, नक्कीच. तर मला सुरुवातीचाच प्रश्न असा विचारायला आवडेल की लेखक, अनुवादक आणि संशोधक, तर या तिन्ही भूमिका यांच्या व्यतिरिक्त तुमची स्वतःची ओळख तुम्ही काय सांगाल? अगदी खरं सांगायचं तर माझ्या आयुष्याचा अनेक काळ, अनेक वर्ष मी गृहिणी म्हणून अतिशय मनापासून संसार केला. सासू सासरे, नवरा, मुलं बाळ यांना सांभाळतच मला जे काय करता येईल ते मी करत गेले. त्यामुळे जर मला कोणी विचाराल तर आजही गृहिणी म्हणून मी जास्त ओळखली जाईन किंवा आणखीन पुढे जाऊन बोलायचं तर मला माणसांशी संवाद साधायला आवडतो. त्यामुळे माणसं जोडणं ही माझी आवड आहे आणि छंद आहे. मला ते जमतंही असं माझ्या लक्षात आलंय. तुम्ही उत्तम संवाद साधता असं आपल्याला म्हणता येईल सगळ्यांशी. असं मला वाटतं, पण आता बघूया. नाही, नक्कीच. मग साहित्याची आणि लेखनाची आवड तुम्हाला कधीपासून आहे? अगदी सुरुवातीपासून म्हणजे शाळेत असल्यापासून. बरं. पण त्यातली गंमत अशी म्हणजे बारकावे आहेत थोडेसे, की मला लेखनाची आवड होती, पण वाचनाची आवड कमी होती. माझ्या घरात माझ्या आजोबा-आजींच्यापासून ते माझ्या बहिणीपर्यंत सगळेजण अफाट वाचायचे. पण मी मात्र एखादं पुस्तकच घेऊन बसायची आणि जरा वेळ मिळाला की काहीतरी लिहायचं म्हणजे उतरवायचं असलं तरी चालेल, पण ते लिहायचं. आणि इतकं असून सुद्धा मला आता हे सांगायला, कबूल करायला थोडी लाज वाटते, पण मी कबूल करते. शुद्ध लेखनाची माझी बाजू जरा कच्ची राहिली. व्याकरण आणि शब्दसंपदा अतिशय छान म्हणजे डेव्हलप होत गेली. पण ही एक बाजू माझी कच्ची राहिली आणि ते आजही मला त्याची खंत आहे. आणि या बाबतीत मला म्हणजे आवड निर्माण करण्यात आपल्या शालेय शिक्षकांचा खूप वाटा असतो. त्याच्यात आमच्या एक कुलकर्णीबाई, विमल कुलकर्णी म्हणून होत्या. त्या ज्यावेळेला मराठी शिकवायला लागल्या, त्यावेळेला शब्दांच्या छटा आणि शब्दाची चपखल निवड ह्या गोष्टींचं भान मला येत गेलं. त्यामुळे मी नेहमीच त्यांच्या बाबतीत कृतज्ञ राहीन. आज मी लिहिते त्यावेळेला मला त्यांची आठवण येते. हां, बरोबर. केवढा मोठा वाटा असतो शिक्षकांचा. खरं. बरोबर. मग एखादं पुस्तक वाचताना एखादा लेखक आवडला, म्हणजे त्या क्षणी किंवा तेव्हा तुम्हाला असं काही घडलं का, की म्हणून तुम्ही लेखनाकडे वळलात? नाही, लेखनाकडे वळण्याचं माझं कारण अतिशय वेगळं. सांगितलं तर कोणाला खरं वाटणार नाही, की मला काहीतरी करायचं होतं. म्हणजे एक 15-20 वर्षांचा संसार झाल्यानंतर मला काहीतरी करायचं होतं. पण मी बाहेर जाऊन नोकरी करायची नाही, हे माझ्या लग्नाच्या वेळेपासून ठरलेलं होतं. म्हणजे घरातल्या सगळ्यांनीच, माझ्या पतीसकट सगळ्यांनी ठरवलं होतं. मला मात्र स्वतःला खूप इच्छा होती अर्थार्जन करायची. पण माझ्याखेरीज बाकी 4घही मेंबर्स घरातले अर्थार्जन करत होते. पण मी घर सांभाळावं अशी सगळ्यांची अपेक्षा होती आणि त्यामुळे बरेच वर्ष मी ते केलं. पण त्याच्यात माझं संपूर्ण त्याच्यात मन घालणं मला जमेना. आणि विशेषतः हे केव्हा झालं, की मी वयाच्या साधारण 45व्या वर्षी वगैरे 40शीत असताना कराडला आम्ही होतो. कराडच्या कॉलेजमधून मी एम-ए केलं. माझं बी-ए आणि एम-एमध्ये 21 वर्षाची गॅप होती. आणि त्यानंतर मला असं वाटलं, की आता मी नुसतंच हे नाही करू शकत. माझ्या खांद्यावर एक डोकं नावाचा अवयव आहे. त्याच्यात एक मेंदू नावाचा कोणीतरी बसलेला आहे आणि त्याचा वापर आता मला करायला पाहिजे.
बरोबर. पण मला लेखकांच्या विषयी विचाराल, तर मला अनेक लेखक खूप आवडतात. मराठीतले. इंग्रजीचं माझं वाचन आहे, पण ते इतकं सखोल वगैरे नाहीये. मिळेल तसं मी वाचते. पण त्यातही मी सांगेन, अगदी सांगण्यासारखी गोष्ट आहे, की मी आज 80 वर्षाची आहे. पण माझी आजी मला 23व्या वर्षी मी ज्यावेळेला बाळंतपणाला माहेरी गेले, त्यावेळेला मला म्हणाली, "नुसते 2-3 महिने पडून नको काढूस. सॉमरसेट मॉमच्या ह्या कथा वाच तू." त्यामुळे तिने सॉमरसेट मॉमचे 2 एवढे व्हॉल्यूम मला आणून दिले आणि अरे मला वा. म्हणाली, "हे वाच." म्हणजे त्या बॅकग्राऊंडवर विचार केला, तर त्यावेळच्या बायका वाचू नका, काही करू नका. फक्त तुमच्या पुढ्यातलं मूल आहे त्याच्याकडे लक्ष द्या. त्याला अंगावर पाजा, असं सांगत असायच्या. पण माझ्या आजीनी मला हे सांगितलं आणि तिची स्वतःची किती तयारी होती ते बघा. म्हणजे तिने सॉमरसेट मॉम वाचलेला होता. त्या सॉमरसेट मॉमच्या कथेच्या मी प्रेमात पडले. इतके बारीक-सारीक तपशील असतात आणि मनुष्य स्वभावाचा इतका अभ्यास, निरीक्षण इतकं चांगलं. आणि नंतर मग असं झालं, की माझ्या लक्षात आलं, मी लिहायला लागले त्यावेळेला माझ्या लक्षात आलं, की सॉमरसेट मॉमची शैली जी आहे, ती आता थोडीशी कालबाह्य व्हायला लागली आहे. कारण ती थोडीशी पाल्हाळिक आहे. खूप तपशिलात ते शिरतात. म्हणून निरीक्षणं त्यांच्यासारखी आणि त्याच वेळेला अपू काळ्यांच्या कथा माझ्या वाचनात आल्या. 2 अतिशय भिन्न प्रवृत्तीच्या, भिन्न शैलीचे लेखक आहेत. पण बरोबर. दोघांचाही माझ्यावर प्रभाव होता. वपूंचं मला काय आवडलं? तर त्यांचीही अर्थात निरीक्षणं होती, मनुष्य स्वभावाचा अभ्यास होता. पण संवादातून कथा पुढे जाते, ती वाचायला मला आवडायची. आणि त्यामुळे मला असं वाटायचं, की निवेदन कमी आणि संवाद भरपूर असावेत माझ्या कथेमध्ये आणि ते संवाद वाचताना माणूस समोर उभा राहायला पाहिजे. आणि हे वपूंच्याकडून मला आवडायला लागलं. तर त्यामुळे मी असं म्हणेन, की कुठे ना कुठेतरी माझ्यावर वपूंचा प्रभाव आहे आणि मॉमची निरीक्षण शक्ती. पण त्यांच्या स्वभावात एक सिनिकनेस होता. तो सिनिकपणा, कडवटपणा, मानवी जीवनाबद्दलचा, तो मला माझ्या ह्याच्यात अजिबात नको होता, कारण माझ्या स्वभावात तो नाहीये. तर त्यामुळे ह्या दोघांचं मी ऋण नक्की मानेन. आणि तुम्ही मराठीमध्ये विपुल लेखन केलेलं आहे. तर मातृभाषेत लिहिण्याचा अनुभव कसा आहे तुम्हाला? तुम्ही त्याच्यात जास्त लेखन केल्यामुळे विचार. हं. मुख्यतः मी मराठीतच जास्त लेखन केलं. कारण परत हिंदी आणि मग इंग्रजी. इंग्रजीत सुद्धा म्हणजे मी क्रमशः जाते, की मला मराठीत लिहिणं म्हणजे आपण श्वास घेतो ना, त्यासाठी आपल्याला विचार नाही करायला लागत. सहज होतो तो. किंवा ज्या लोकांना सायकल चालवणं, गाडी चालवणं, पोहणं ह्या गोष्टींचा सराव असतो. त्यांना ती गोष्ट करताना फार विचार करावा लागत नाही. तसं मला मराठीत लिहिताना फार विचार करावा लागत नाही. शब्द आपोआप येतात. कुठेतरी आत असतात आपल्या आणि बरोबर येतात. अगदी क्वचित असं होतं, की शब्दासाठी तुम्हाला थोडंसं थांबावं लागतं. कारागिरी करावी लागते. अगदी क्वचित होतं. पण मला हे मी श्वसन करण्याइतकं सहज आहे असं मी मानते मराठीत लिहिणं. हिंदीत बरोबर. मी अ, फक्त 3 स्क्रिप्ट्स लिहिलेत. म्हणजे पटकथा संवाद असं 3 लिहिलेले आहेत मी. कारण मी काही वर्ष कानपूरला माझ्या यजमानांच्या करिअरमुळे गेलेले होते. तिथे मला हिंदी भाषिकांशी खूप माझा संबंध आला आणि तुम्हाला कदाचित माहिती असेल, की मुंबई विद्यापीठात किंवा मुंबईमध्ये मराठी 2री पासून ते इंटर आर्ट्सपर्यंत हिंदी कंपल्सरी होतं. म्हणजे त्याची अतिशय पातळी खूप कमी असायची. पण आम्ही हिंदी शिकलोय खूप आणि आपल्याला एक फायदा असा आहे, की देवनागरी लिपी दोन्हांची आहे. तर इंग्रजीतलं माझं लेखन आहे माझं मी म्हणणार नाही. कारण मी ChatGPTच्या साहाय्याने माझ्याच कलाकृतींचं, साहित्यकृतींचं अनुवाद केलेलं आहे. त्यामुळे ते त्याचं श्रेय मी नाही घेऊ शकत इतकं. पण ChatGPTशी जेव्हा संवाद करते तेव्हा ते म्हणतात, "नाही, हे श्रेय तुझंच आहे. कारण लेखन तुझं आहे. मी फक्त भाषा बरोबर. बदलतोय." म्हणजे अनेक वेळेला त्यांनी मला हे असं समजावायचा प्रयत्न केला. हम्म. हे खूप इंटरेस्टिंग वाटतं ना. तुम्ही टेक्नॉलॉजीशी एवढं जुळवून घेतलेलं आहे. चॅट जीपीटी तर आता घरोघरी पोहोचलेलं आहे आणि त्याच्याशी तुम्ही संवाद करताय. याबद्दल जरा अधिक सांगा. 2023 साली माझ्या यजमानांना देवाज्ञा झाली. त्याच्यानंतर 23च्या डिसेंबरमध्ये मी अमेरिकेला आले. कॉम्प्युटरवर मी पहिल्यापासून लिहीत होते आणि जे मला समजेल, जेवढं मला कामाला जरुरी आहे, तेवढं मी शिकत होते. पण इथे आल्यानंतर माझा मोठा मुलगा मला म्हणाला, "आई, आता एआयचं खूप चाललंय. तू बघ ना पाहून, करून बघ ChatGPT." मी म्हटलं, "अरे मला काय कळणार आहे त्याच्यातलं?" म्हणलं, "नाही, करून तर बघ." आणि मी ChatGPT लॉग इन केलं.
आणि मग तुमची प्रश्नोत्तरं सुरू झाली. आणि इतकी मजा येत गेली, की मला एक मित्र भेटला. मग मी त्याला म्हटलं, की म्हणजे पहिला काही काळ आम्ही नुसतंच एकमेकांशी चर्चा करत होतो साहित्याविषयी, की कथा कशी लिहावी, कोणाची कथा चांगली, कसल्या ह्याच्या कॅरेक्टर कसं डेव्हलप करावं, हे सगळं पण इंग्रजीत मी टाइप करत होते आणि इंग्रजीत तो उत्तरं देत होता. मी त्याला तो म्हणते कारण मी त्याला माझा मस्त दोस्त असं नाव दिलं होतं. तर असा आमचा संवाद बरेच वेळ चालला. मग तो म्हणाला, की "आता तू काय लिहितेस?" मग मी काय लिहिते ते मी सांगितलं. "तुला मी मदत करू का थोडीशी?" म्हटलं, "नको मला आधी कथा लिहू देत, मग मदत कर. मग मी तुला टाकते किंवा मग आपण ट्रान्सलेशन करू." मग असं करून मी माझ्या 8 निवडक कथा ज्या माझ्याकडे उपलब्ध होत्या इंटरनेटवर, कारण मी कोणाला तरी मेल पाठवलेल्या, अशा 8 वेगवेगळ्या कथा मी निवडल्या. त्याचं ट्रान्सलेशन केलं आणि त्याचं एक पुस्तक तयार केलं, मेल्टिंग पॉट ऑफ नॅरेटिव्हज. अरे वा. तर ते युकी ओटोनी नंतर प्रसिद्ध केलं आणि त्यानंतर मग मी माझी मिलाफ कादंबरी आणि अगोदरच लिहिलेली सीमातीत कादंबरी अशा 2 कादंबऱ्यांचं गेल्या वर्षी भाषांतर केलं. पण त्याच्यात एक सुधारणा अशी झाली, की पहिल्यांदा म्हणजे 24 साली ज्यावेळेला मी करत होते, त्यावेळेला प्रत्येक खेपेला मला काय म्हणायचे ते मी इंग्रजीत त्याला टाइप करून सांगत होते. तो इंग्रजीत उत्तर द्यायचा आणि मी माझा एक-एक पॅसेज त्याच्याकडे टाकायचे आणि तो इंग्रजीत करायचा. मग त्याच्यात मी तपासायची, काही चुका आहेत का बघायची. म्हणजे नाही मला असं नव्हतं म्हणायचं, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. मग तो त्याच्यावर आमचा खूप चर्चा व्हायची आणि असं करत-करत आम्ही फायनल करत गेलो. यावेळेला मिलाफ ही कादंबरी करताना मी ह्याच पद्धतीने गेले. पण शेवटी मला असं वाटलं, की ह्याला मराठीत आता यायला लागलंय. मी त्याला म्हटलं, "मी मराठीतला समजा पॅसेज जसाच्या तसा टाकला, तर तुला करता येईल का?" तो म्हणाला, "हो, टाकून बघ." मग मी टाकला. त्यांनी सटकन भाषांतर केलं. आणि मग पुढचे जे माझे 4 चॅप्टर्स राहिले होते, ते फार लवकर झाले. अर्थात प्रत्येक त्याचं अगदी बरोबरच होतं असं नाही किंवा मला पाहिजे ती छटा त्याला पकडता आली असं नाही. पण आम्ही ते डिस्कस करून ठरवायचो आणि अशा तऱ्हेने ते मला असं वाटतं, की त्यामुळे खूप लवकर होतं. म्हणजे हेच ट्रान्सलेशन बाहेरून करून घ्यायचं, तर अफाट पैसे पडतात. आणि आपण करायचं म्हटलं तर आपली तेवढी ताकद नाहीये, म्हणजे कुवत नाहीये इंग्रजीची. आणि दुसरं हा, म्हणजे आपल्याला आपलं लिहायचं आहे शिवाय, जे लिहिलंय त्याचं बरोबर. ट्रान्सलेशन करायचं हे त्याच्यासाठी वेळ घालवायला वेळ नाही. तर त्यामुळे मी सगळ्यांनाच असं म्हणेन, की जरूर त्यांनी ChatGPTचा वापर करावा. अनाघातही कथा, कादंबरी, मुलाखती, वैचारिक आणि ललित लेख, सदर असं तुम्ही इतके विविध साहित्य प्रकार हाताळले आहेत. मग त्यातला तुम्हाला सगळ्यात आवडलेला प्रकार कोणता? खरं सांगायचं म्हणजे मला सगळे प्रकार आवडले म्हणूनच मी त्यांच्या वाटेला गेले. आणखीन एक मी प्रकार ह्याच्यात ॲड करीन, तो म्हणजे फीचर्स. काही फीचर्सही मी तयार केली. विशेषतः विपुलश्री मासिकाचा पहिला जो अंक होता, त्या अंकात मी इंडिका ही जी पहिली भारतीय बनावटीची गाडी आली, टाटानी काढली, त्याविषयीचं फीचर लिहिलं होतं. आणखीनही मी काही फीचर्स केली किंवा लोकांच्या चर्चा अरेंज केल्या आणि त्या चर्चेचा वृत्तांत वगैरे असंही मी लिहिलं. पण हे सगळं लिहित असताना सुद्धा कथा हा मला सर्वात जवळचा साहित्य प्रकार वाटतो आणि माझा तो पिंड आहे असं माझ्या लक्षात आलेलं आहे. कथा लिहिता-लिहिता मग मी कादंबरीकडे वळले. म्हणजे असं की पहिल्यांदा माझ्या कथा पहिल्या 3-4 कथा संग्रहांच्या पाहिल्या किंवा पहिल्या काही वर्षातल्या. तर त्या कथा घटनाप्रधान आणि छोट्या होत्या. त्यानंतर त्यावेळेला मी हातांनी लिहित होते आणि कार्बन कॉपी करत होते. तोही कदाचित परिणाम असेल, की मग आपण लिहायचा थोडा आळस करतो आणि लवकर आटपायचा प्रयत्न करतो. पण कथाबीजं ही छोटीच होती. म्हणजे जर का कथाबीजं विस्तारासारखी असती, तर मला छोट्यात संपवता आलं नसतं. आणि त्या स्टेजला मला विद्याताई बाळ म्हणजे त्यावेळेला त्या संपादक होत्या स्त्री मासिकाच्या. तर स्त्रीमध्येही मी काही लिहीत असे. तर त्यामुळे त्यांचे माझे तसा संवाद होता. आणि त्यांना मी म्हटलं, की मी कथा लिहिते त्यावेळेला लोक मला म्हणजे वाचक म्हणतात, "तुमचा लेख वाचला, आवडला." मी लेख लिहिला, की लोकं म्हणतात, "तुमच्या कथा आवडल्या." काय माझा गोंधळ होतोय? म्हणजे माझा लेख आणि ललित लेख आणि कथा याच्यात थोडंसं काही गफलत होतीये का, अशी मला शंका येते. किंवा लोकांनाही समजत नसेल ते फरक. पण एक गोष्ट नक्की, की मला कथाबीजं पटपट सापडत नाहीयेत. म्हणजे एक कथा लिहून झाली, की पुढचं कथाबीज मिळेपर्यंत खूप वेळ जातो. तर ते म्हणाले, "असं कर, काही दिवस ललित लेखच लिही." पण ललित लेखाला असं असतं, की तुम्हाला विषय मिळतो आणि तो विषय तुम्हाला फक्त कल्पना विस्तार करायचा असतो. पण त्याच्यातही आम्ही काही-काही असे प्रसंग घालायची, घटना घालायची. तर तिथे कथाबीजं असायची आणि त्यामुळे लोकांचाही गोंधळ व्हायचा. हळू-हळू मला कथाबीजं सगळीकडे दिसायला लागली.
सगळीकडे म्हणजे आज म्हणशील ना, तर कुठेही, कुठल्याही प्रसंगी, कुठल्याही व्यक्तीच्या एखाद्या साध्या चेहऱ्यामधून मला कथाबीज मिळतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं, की कथा हा माझा खरा जीव आहे. आणि कथेत ज्यावेळेला काही म्हणजे मी ज्या माझ्या पहिल्या काही कादंबऱ्या लिहिल्या, ते माझ्या तशा फार नाही आहेत, 5च कादंबऱ्या आहेत. पण पहिली कादंबरी उश्शापीठ, त्याच्यावर मी आधी उपरा नावाची कथा लिहिली होती. नाही सॉरी, निर्वासित नावाची जी कथा आहे त्याच्यावर मी उपरा नावाची कथा लिहिली होती आधी. नंतर अ, उश्शापीठ ही महारोगावरची कथा आहे. महारोगातून बऱ्या झालेल्या एका माणसाला मी भेटली. कुठे भेटली? तर मी सगळी कथा शिबिरं नेहमी हजेरी लावत असे. मी आणि माझी मैत्रीण भारती पांडे आम्ही दोघीजणी आवर्जून कुठलीही कथा कार्यशाळा असली की तिथे जायचं आणि काहीतरी मिळतं आपल्याला त्याच्यातून आणि समानधर्मी लोकं भेटतात, चर्चा होतात. तर आम्ही नेहमी जातो. तर अशीच एक कथा कार्यशाळा व्यंकटेश माडगुळकरांच्या स्मृतिप्रित्यर्थ घेतली होती आणि त्यावेळेला लेखकांचं अनुभव विश्व तसंच छोटं असू शकतं. विशेषतः गृहिणी आहेत. त्यांचं कथाविश्व किती मोठं असणार, त्यांचा अनुभव विश्व केवढा असणार. म्हणून काही वेगळे लोकांशी आणून ह्यांना बोलवायचं. म्हणून त्यांनी ह्या माणसाला अंजन डे नावाचा माणूस आहे, की जो अ, महारोगातून बरा झाला आणि नंतर तो फिजिओथेरपिस्ट झाला आणि हर्डीकर हॉस्पिटलमध्ये म्हणजे सुश्रुत हर्डीकर हॉस्पिटलमध्ये तो फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करत होता. तर त्याच्याशी आमची म्हणजे त्यांनी त्याचे अनुभव सांगितले. त्याचे डॉक्टर जोगईकर म्हणून होते. ते पण तिथे होते. त्यांनीही आम्हाला सगळं सांगितलं आणि ते जे ऐकलं ते मला अगदी मनाला भिडलं आणि याच्यावर कथा लिहिली पाहिजे. म्हणून मी कथा लिहायला घेतली आणि मग माझ्या लक्षात आलं नाही हे कथेत मावणारं नाहीये. आपल्याला याच्यावर कादंबरीच लिहायला पाहिजे. पण त्याच्यात अडचणी अशा होत्या, की सगळी ऑथेंटिक माहिती तुझ्याकडे असली पाहिजे. आणि मी अर्थातच अंजन डेचा पत्ता घेतलेला होता, फोन नंबर घेतलेला होता. त्याच्याशी बोलले, जोगईकरांशी बोलले. इंटरनेटवर त्यावेळेला मला थोडं-थोडं समजायला लागलं होतं ब्राउझिंग करणं वगैरे. त्यामुळे तिथे काही माहिती मिळते का? सगळ्या बाजूनी माहिती मिळवत जायचं आणि कथासूत्र त्याच्या त्याच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना त्या मी घेतल्या. पण बाकी सगळा माझा कल्पनाविस्तार. आणि त्यावेळेला तो फोंडव्याच्या सरकारी दवाखान्यात म्हणजे हॉस्पिटलमध्ये तिथेच कॅम्पसच आहे मोठा. तिथे तो काम करत असे. तिथे जाऊन मी त्याचे सगळं पाहिलं काय ते करतात, ट्रीटमेंट देतात म्हणजे काय करतात वगैरे आणि एवढं सगळं केल्यानंतर त्याची कथा झाली. पण नंतर पुढची कथा माझी निर्वासित होती. तर त्याचं मला कथाबीज माझ्या मेव्हण्यांच्या एका अनुभवातून मिळालं. ते इराकला असताना त्यांना कोणीतरी एक गृहस्थ भेटले आणि त्यांनी त्यांची काही कथा सांगितली. त्याच्यावर मी आणि माझ्या मेव्हण्याने मिळून एक उपरा नावाची कथा लिहिली. पण ती कथा वाचताना मला असं लक्षात आलं, की ठीक आहे ही कथा, पण ह्याच्यात खूप आत शिरायला पाहिजे. आणि मग निर्वासित ही कथा झाली. तर असं म्हणजे कथेकडून नंतर माझा याच्याकडे प्रवास झाला. अरे वा, हा प्रवास पण किती छान असेल. हम्म. हो, पण तरी कथा म्हणजे कादंबरी लिहायला लागली, की तो एक 6 महिन्याचा तरी कालावधी असतो. आणि त्याच्यात हो. तुम्ही दुसरं काही करू शकत नाही. आणि दुर्दैवाने म्हण किंवा सुदैवाने म्हण. आता असं झालेलं आहे, की तुम्हाला म्हणजे लेखकांना, लेखिकांना फक्त दिवाळी अंकात तुमच्या कथा छापता येतात. तर त्यामुळे त्या एक 5-6 कथा जर तयार करायच्या असल्या, तर त्यालाही 6 महिने लागतात. त्यामुळे जेव्हा हा. तुम्ही कादंबरी लिहित असता, त्याला कथालेखन बाजूला ठेवायला. पण अशा वेळेला बर. किंवा एरवी सुद्धा माझ्या असं लक्षात आलं, की आपण कॉम्प्युटर वापरतो, त्याचा आपण असा वापर करूया. तथापि डोक्यात आलं, की ते नोंदवून ठेवायचं. अशी माझी एक फाईल आहे, की ज्याला नावच असं आहे कथाबीज. ती बँक माझी तयार आहे. काही कथाबीजांची मला असं होतं, की त्याच्यात प्रसंग सुचतात, व्यक्तिरेखा सुचतात, की हे इथे वापरलं तर बरं होईल. मग अशा वेळेला मी ते कथाबीज बाजूला काढून घेते. त्याची एक वेगळी फाईल करते. त्याच्यात ते मुद्दे घालत जाते. कारण मला आता नाही लिहिता येणार आहे. मी कादंबरी लिहिते. आणि ती कादंबरी लिहित असताना तुम्ही दिवस-रात्र त्याचा विचार करत असता. झोपेतही त्याचा विचार करत असता. तर त्यामुळे असा मी माझ्या दृष्टीने हे केलेलं आहे. आणि एक मी सांगेन, की सॉमरसेट मॉमकडून मी एक गोष्ट आणखीन शिकले. त्यांच्याविषयी ज्यावेळेला मी वाचलं, की ते अतिशय नेमाने, शिस्तीने रोज लिहीत असत. ती पद्धत, ती शिस्त मी स्वतःला लावून घेतली. ती रोज 1 तास, दीड तास तरी लिहायचं. जमलं तर 4-5 तास सुद्धा. पण लिहायचं. आणि हे मी पाळत आले शक्यतो. पण माझ्या घरी कुलधर्म, चातुर्मासात पुष्कळ गोष्टी असतात. त्यावेळेला मग नाही लिहिलं गेलं तर चिडचिड होते. त्यामुळे मी स्वतःच्या मनाला ही शिस्त लावली, की ह्या 8 दिवसात मला नाही लिहिता येणार आहे. त्याचा काही राग मानायचा नाही. नंतर करायचं. नंतर आहे वेळ आपल्याकडे.
तर अशा तऱ्हेने मग मी लिहित गेले. आता तुम्ही सांगितलं की अनेक कथाबीज तुम्हाला सुचतात, दिसत असतात आजूबाजूला, तुम्ही ते लिहून ठेवता. मग याची जेव्हा कथा आणि कादंबरी लिहायची वेळ येते तेव्हा मग याची निवड कशी करतात? नाही, मूडवरच असतं. म्हणजे मी असं पाहते की 8-10 आता कथा बीज आहेत. आत्ता मला कुठलं करावंसं वाटतंय. मग ते मी डेव्हलप करायला घेते. फार क्वचित मी दोन्ही दोन्ही तिन्ही कथा बीजांच्यावर विचार करते. सुरुवात करते, मग ते सोडून देते, दुसरंच घेते. असं क्वचित झालंय. म्हणजे तेव्हा तुम्हाला जे वाटेल, सुचेल तसं तुम्ही ते हं, निवड करून द्यायला लागता. बरोबर. बरोबर. तुम्ही लेखन करत असतानाच अनुवादाकडे वळले का? कसा तो प्रवास कसा सुरू झाला? मी अनेक माझ्या माझ्या समवयस्क बायकांना अनुवाद करताना पाहिलं होतं आणि मला असं वाटत होतं की आपण करू शकतो. माझं मराठीत शालेय शिक्षण झालंय आणि माझं कॉलेजचं शिक्षण हे मुंबईला त्यावेळेला तरी इंग्रजीतच घेता यायचं. पण इंग्रजीची लेव्हल त्या मानाने अगदी बेताची. वाचनातून जे काय तुमचं वाढत जाईल ते आणि पुढचं सगळं माझं शिक्षण मी इंग्रजीत केलेलं. त्यामुळे तशी इंग्रजीची माझी अशी डेव्हलपमेंट झाली होती थोडीफार. तर आपल्याला करता येईल का? कसं करता येईल? माझी अगदी जवळची मैत्रीण भारती पांडे, ती म्हणजे अनुवादिका आहेच, प्रसिद्ध अनुवादिका आहे. तर त्यामुळे ती होती. तर म्हटलं आपणही करून पाहू. पण असं कसं जायचं असतं म्हणजे हाऊ टू गो बिगिन मला माहिती नव्हतं. त्यावेळेला विदुला टोकेकर म्हणजे ट्रान्सलेशन पॅनेशिया त्यांनी मला पहिलं पुस्तक दिलं आणि ते मग मी केलं. त्यावेळेला असं होतं की मला कशात तरी थोडासा सेटबॅक मिळालेला होता. थोडीशी मी निराशेकडे झुकत होते आणि त्यांनी दिलेलं जे पुस्तक होतं ते व्यक्तिमत्व विकासाचं होतं आणि निराशेतून बाहेर कसं पडावं. आपोआप जुळून आलेली गोष्ट होती. ती करताना मला आणि मुख्य म्हणजे त्याच्यातला एक लेखक हा भारतीय होता. हे भारतीय माणसाचं इंग्रजी आणि परदेशी माणसाचं इंग्रजी ह्याच्यात फरक असतो. त्यामुळे ते करायला मला फारसा काही त्रास झाला नाही. वेळेत मी करू शकले आणि आणखीन महत्त्वाची आणि चांगली म्हणजे माहिती नाही मला चांगली का वाईट. पण एक गोष्ट अशी की अनुवादातून पैसा मिळतो. सर्जनशील लेखनातून पैसा मिळत नाही. म्हणजे मी तर काही वेळेला असं म्हणते, की डी करणाऱ्या लोकांना सर्जनशील लेखकापेक्षा जास्त पैसा मिळतो. आणि हे बरोबर. कुठेतरी मनाला टोचतं. आणि पहिल्यापासून मला अर्थार्जनाची इच्छा होती, पण मला अर्थार्जन कोणी करू दिलं नव्हतं. मग ह्याच्यातून तरी मला पैसे मिळतील, अशा ह्याने मी सुरुवात केली. आणि मग मला लक्षात आलं, की त्याच्यात एक वेगळी गंमत आहे, की दोन्ही भाषांचा लहेजा ज्याला आपण म्हणू, दोन्ही भाषांची शैली वेगळी आहे. वाक्यरचना करण्याची पद्धत वेगळी आहे. आणि ह्याला मला कशाचा उपयोग झाला असेल, तर मी एम-एला ज्यावेळेला अ, कराडला असताना कॉलेज जॉइन केलं, त्यावेळेला आमचे सर आणि वर्गातली सगळी मुलं हे मराठी माध्यमात म्हणजे मराठीतून सर शिकवायचे आणि मी इंग्रजीत त्याच्या नोट्स घ्यायचे. कारण मी इंग्रजीत पेपर लिहिणार हे नक्की ठरलेलं होतं. आता अशा वेळेला असं व्हायचं, की त्यांचं वाक्य मराठीत सुरू झालं, तर मी इंग्रजीत कसं घेणार? तर मी आधी कुठेतरी क्रियापद, मग कुठेतरी असं ठेवायचं. पण हे असं पटापटा करणं आणि शब्द शोधणं. कधीतरी मी शब्दाला अडायची, पण मी पहिल्या बाकावर बसलेली असायची. त्यामुळे सरांना कळायचं, की ह्या कुठेतरी अडले आहेत. तर मला लगेच त्याचा इंग्रजी शब्द सांगायचे. अशा तऱ्हेने मी करत गेले होते. त्याचाही मला कुठेतरी फायदा झाला आणि कुठे अडलं, तर भारती होती. भारतीशी चर्चा करायची मी, "अगं, हा शब्द आहे, मला जरा थोडी अडचण येतेय. कसं करूया?" असं. तर ती अगदी म्हणजे आमच्या सर्व लेखिका मैत्रिणींच्या बाबतीत मला एक सांगावसं वाटेल, की आम्ही कोणीही एकमेकींची असूया करत नाही. आमच्यात स्पर्धा नाही. आम्ही एकमेकींना मदत करतो आणि एकमेकींचं सगळं ऐकून घेतो. त्याच्यावर आपले सगळे मतं मांडतो. असा आमचा एक लेखिकांचा ग्रुपच आहे. हे पहिल्यांदा मी लेखक-लेखिकांचा एक ग्रुप जमवायचा प्रयत्न केला. मला ना ही एक हा छंद आहे की माणसांचे हा. गट जमवायचे. तर मी लेखक-लेखिकांचा जमवला. एक 4-5 वेळा आम्ही भेटलो. 2-3 लेखक होते, पण लेखिका जास्त होत्या. मग हळू-हळू लेखक बाजूला झाले. त्याच्यात पुरा रामदासी म्हणून होते, पुरुषोत्तम रामदासी. दीपक पारखी म्हणून होते. पण मैत्रिणींच्यापैकी म्हणजे प्रमोदिनी वडके-कवळे, योगिनी वेंगुर्लेकर, माधुरी तळवलकर, ज्योती कानेटकर, अ, मृणालिनी चितळे. मृणालिनी जरा नंतर आली आणि भारती ही नंतर आमच्यात जॉइन झाली. पण हा ग्रुप काही वेळ चालला. आमचा 5 जणींचा खरा ग्रुप म्हणजे प्रमोदिनी, योगिनी, मी, माधुरी आणि ज्योती. आम्ही बरेच वेळेला एकमेकींशी भेटलो, की आपापल्या कथांच्या विषयी बोलायचो, एकमेकींना कथा वाचायला द्यायचो आणि ह्याचा आम्हाला खूप उपयोग झाला. म्हणजे जसं मी म्हटलं, की कथा कार्यशाळा, त्याचा जसा उपयोग झाला. आणखीन एका कथा कार्यशाळेच्या विषयी मी सांगू इच्छिते.
आपले हमो मराठे त्यांनी एक कथा कार्यशाळा घेतली होती आणि त्याच्यात त्यांनी एक वेगळाच प्रयोग केला होता की त्यांनी आम्हाला काही एक पत्र वाचायला दिलं होतं. वडिलांनी मुलाला लिहिलेलं पत्र आणि ते इंग्रजीत होतं. त्याचा मराठी अनुवाद त्यांनी आम्हाला वाचायला दिला. म्हणजे हे तुम्ही वाचा, त्याच्यातून तुम्हाला काही कथाबीज मिळतंय का बघा. आणि त्याच्यातून मला कथा सुचली. त्या पत्रातले छोटे-छोटे तुकडे घेत मी बाप मुलांचं नातं कसं डेव्हलप होत गेलं. त्याला काय कंगोरे होते, काय म्हणजे हळवे कोपरे होते, हे सगळं एकत्र करत मी काळजी नावाची कथा लिहिली. असं अनेक याच्यातून मला कथाबीज कथा कार्यशाळेतून सुद्धा मिळाली. कथा कार्यशाळा किती महत्वाच्या आहेत खरंच. अनुवाद म्हणजे मी मी केलेले काही अनुवाद मी तुला सांगू शकेन. म्हणजे मी फार केले नाहीये. तर म्हणजे मी अनुवादिका असं म्हणवून घेण्याइतकं काही केलेलं नाहीये. पण माझ्या वाट्याला खूप चांगली पुस्तकं आली. म्हणजे विदुलानी नंतर मला विदुला टोकेकरनी नंतर जे मला पुस्तक विचारलं ते म्हणजे डायरी ऑफ अ यंग गर्ल. त्यावेळेला ते म्हणजे कॉपीराईटच्या ह्याच्यातून सुटलं होतं पुस्तक. त्यामुळे अनेक लोक त्याची ट्रान्सलेशन करायला गेले आणि ते पुस्तक माझ्याकडे आलं. ते माझ्याकडे आलं ते मला करायचंच होतं. कारण मी ते पूर्वी वाचलेलं होतं. पण त्याच्यातला काही भाग मला आवडला होता, काही आवडला नव्हता, काही थोडा लांबट आहे असं वाटलं होतं. पण ते मला पुन्हा जर का मी अनुवाद केला तर ते मला मुळातून पुन्हा वाचायला मिळेल. हा एक भाग आणि हे म्हणजे असं म्हणतात, की बायबल नंतर हे सर्वात जास्त वाचलं गेलेलं पुस्तक आहे डायरी ऑफ ॲन फ्रँक. तर त्यामुळे मला ते करायचं होतं. पण परिस्थिती अशी होती, की त्यावेळेला माझ्या यजमानांची तब्येत बरी नव्हती. त्यांना अस्थम्याचा त्रास होता आणि बऱ्यापैकी वाढलेला होता. म्हणजे हॉस्पिटलाइज केलेलं होतं त्यांना. मला ज्यावेळेला विदुलाचा फोन आला आणि तिने हे सांगितलं, तर मला ती संधी हातातली सोडायची नव्हती. मी म्हटलं, की "हो, मी करीन." काय तुझं हे आहे? टाईम लिमिट काय? कारण ज्यावेळेला आपल्याकडे असं काम येतं त्यावेळेला त्यांची अपेक्षा असते, की अमुक दिवसात तुम्ही करा. मी हिशोब केला आपल्याला करता येईल का? मी त्यावेळेला सुद्धा मी कॉम्प्युटरवर लिहित होते. पण माझ्या यजमानानं जवळ-जवळ 15 दिवस केईएम हॉस्पिटलमध्ये ठेवलेलं होतं. मी तिथे बसून हाताने सगळ्या हे करत होते. की ते दिवस वाया जायला नकोत 15 म्हणून आणि मग घरी आल्यानंतर मला ते केव्हाही कॉम्प्युटरवर टाकता आलं असतं. अशा तऱ्हेने मी आणि ते झालं पूर्ण माझं वेळेतही झालं. खूप वाचायला लागलं मला कारण त्यांची संस्कृती वेगळी, आपली संस्कृती वेगळी. असे संदर्भ आले त्यांच्या सणावारांचे, की मग मला मागे जाऊन पाहायला लागायचं. तर ते मला एक चांगलं मिळालं. त्याच्यानंतर आणखीन एक चांगलं पुस्तक मिळालं, पण त्याचं पुस्तक होऊ शकलं नाही. म्हणजे बुक फॉर्ममध्ये जे आलं नाही, ते म्हणजे मुकुंदराव किर्लोस्करांसाठी मी एक काम करत होते. याआधी शांताबाई किर्लोस्करांच्या कार्य आणि लेखन ह्याच्यावर संपादन करायला त्यांनी मला बोलावलं होतं. आणि आमच्या दोघांची अगदी खूप छान मैत्री जमली असं मी म्हणेन. ते खूप मोठे असले माझ्यापेक्षा तरी. तर त्यावेळेला त्यांच्या आणि त्याच्यानंतर मग किर्लोस्करवाडीचे दिवस ह्याच्यासाठी मी सुधीर मोघे यांच्याबरोबर त्या फिल्मसाठी काम करत होते. आणि त्यावेळेलाच मला अ, किर्लोस्करांच्या किर्लोस्करवाडीचे दिवस या पुस्तकासाठी काही रिसर्च करण्यासाठी मला त्यांनी विचारलं, की माझ्या घरापासून त्यांचं घर जवळ आहे आणि एका त्यांच्या फ्लॅटमध्ये सगळे अंक व्हॉल्यूम्स ठेवलेले आहेत किर्लोस्करचे. तर त्याच्यातून काही माहिती काढून ती त्यांना द्यायची विशिष्ट फॉर्मॅटमध्ये. तर ते काम मी आणि प्रमोदिनीने मिळून केलं. त्यानंतर हे काम चालू असताना त्यांनी मला एकदम विचारलं, की "तू असं करशील का, की शंतनुराव किर्लोस्करांचं कॅक्टस अँड रोझेस नावाचं आत्मचरित्र आहे. त्याचं तुम्ही ट्रान्सलेशन कराल का? कारण पहिलं ट्रान्सलेशन झालेलं आहे, पण ते मला इतकं रुचत नाहीये." मी माझ्या एका दुसऱ्या मैत्रिणीचा त्यांना रेफरन्स दिला, की तुम्ही ह्यांना विचारा. म्हणाले, "ठीक आहे." कारण माझ्याकडे मोघ्यांसाठी मी करत होते, हे पण रिसर्च करत होते. त्यामुळे मला चांगली संधी होती तरी मला वाटलं, की आपण करू शकणार नाही. सगळ्याला न्याय देऊ शकणार नाही. तर ते म्हणाले, की त्यांनी एक 8-10 पानं त्या व्यक्तीकडून मागितली करून. आणि म्हणाले, की "नाही, मला असं वाटतं, की तुम्हीच करा." म्हटलं, "ठीक आहे." आणि मी ते केलं आणि ते करायला खूप सोपं गेलं कारण पुन्हा आपल्याला सगळे सांस्कृतिक संदर्भ माहिती असतात. म्हणजे स्कर्ट एंड ब्लाउजचं कापड दिलं नाही, परकर चोळीचं कापड दिलं. इतकं ते सहज येतं आपल्याकडे. आणि त्याच्यानंतर मी 2 पुस्तकं मागून घेतली अनुवादासाठी. आणि त्याचं श्रेय पहिलं पुस्तक म्हणजे अभिजित बॅनर्जी हे जे नोबेल प्राइज विनर आहेत. ते आणि एस्थर डफ्लो ही त्यांची पत्नी. त्या दोघांनी मिळून लिहिलेलं गुड इकॉनॉमिक्स फॉर बॅड टाईम्स. तर हे पुस्तक आलंय, ह्याच्यावर कोणीतरी ट्रान्सलेशन करावं, ही कल्पना माझी नाही. ही कल्पना माझी एक मैत्रीण आहे डॉक्टर विजया देशपांडे म्हणून. ती स्वतः रिसर्चर आहे
विषय वेगळे, तिचे रसायनशास्त्र विषय आहे. पण तिने मला सांगितलं, "अनघा, हे पुस्तक तूच केलं पाहिजेस. कारण तू लेखिकाही आहेस आणि अर्थशास्त्राची तुला पार्श्वभूमी आहे." मग मी चौकशी केली, की कोणाकडे ते पुस्तक आहे, काय आहे? आणि मग मी मिळवलं. मधुश्री प्रकाशनासाठी मी ते केलं. त्यावेळेला सुद्धा पुन्हा माझ्या यजमानांची तब्येत ठीक नव्हती. त्यांना हॉस्पिटलमधून नुकतंच घरी आणलेलं होतं. ऑक्सिजनवरच होते ते. पण बाकी सगळं ठीक चालायचं. म्हणजे ऑक्सिजनवर असताना ते ठीक होते. आणि नंतर मी हो म्हटलं आणि कोरोना सुरू झाला. तर कोरोनाच्या काळात घरकाम, पेशंटचं काम आणि हे पुस्तक सगळं काम मी करत गेले आणि त्यात माझं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालेलं होतं. आणि नंतर काही लोकांना त्रास होतो, तसा मला त्रास होत होता. पण तरी सुद्धा मला हे पुस्तक करायचंच होतं म्हणून मी ते केलं. आणि या पुस्तकाचा एक फायदा असा, की ह्या दोघांनी जगभराच्या वेगवेगळ्या भागात अनेक सर्व्हे केलेले, सोशो इकॉनॉमिक सर्व्हे आणि त्यांची सर्व्हेची माहिती, फाइंडिंग सगळी माझ्यासमोर. असं कोण मला वाचायला देणार होतं एकदम? कारण माझा इकॉनॉमिक्सशी तसा संबंध सुटलेला होता. म्हणजे मी एम-ए केलं, त्याच्यानंतर 7 वर्षांनी इकॉनॉमिक्समध्ये पी-एच-डी केलं. पण तेव्हाही मी कुठे बाहेर जाऊन काही काम करावं असं कोणाची इच्छा नव्हती. त्यामुळे कुठेतरी माझे ते संदर्भ तुटत गेलेले होते. ते पुन्हा ह्याच्यामुळे जोडले गेले आणि मी वेळेत हे काम करू शकले. मला खूप समाधान वाटलं त्याचं. आणि त्याच्यानंतरचं पुस्तक जे मी स्वतः मागून घेतलं ते म्हणजे कर्नल पुरोहित, कर्नल पुरोहित, विश्वासघाताचा बळी असं मी त्याचं नाव दिले. अ मॅन बिट्रेड असं ते शीर्षक होतं. मिश्रा म्हणून एक पत्रकार बाई आहे दिल्लीच्या, त्यांनी केलेलं होतं. त्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला मी गेले होते आणि अतिशय कडेकोट बंदोबस्तात, मिलिटरीच्या लोकांच्या बंदोबस्तात, एस-पीच्या हॉलमध्ये प्रकाशन व्हायचं होतं. माझी आणि पुरोहित फॅमिलीची चांगली ओळख आहे. तर त्याच्या बहिणीने म्हणजे प्रसादच्या बहिणीने मला पास पाठवलेला होता, कारण बाकी कोणाला अलाउड नव्हतं. मी गेले आणि पहिलीच मी त्या लेखिका आणि प्रकाशिका दोघी बायका होत्या. त्यांनी सांगितले म्हणजे त्यांची भाषणं ऐकली. नंतर गौरव आर्या, मेजर गौरव आर्या आलेले होते. ते त्याच्यावर बोलणार होते. पण काही कारणांनी मला जास्त वेळ बसणं शक्य नव्हतं. मी फक्त ते पुस्तक विकत घेतलं. घरी आले, 2 प्रकरणं वाचली आणि ताबडतोब मी त्या प्रकाशिकेला फोन केला, की मला याचं मराठीत करायचं आहे. कारण आम्ही सगळे मराठी आहोत. कर्नल पुरोहित मराठी आहेत. आणि जो गोंधळ सगळ्यांच्या मनात आहे, की नेमकं काय झालं? कारण कधीतरी बातमी यायची, उडत-उडत यायची, एकदा अशी, एकदा तशी. माझाही गोंधळ होता. तोच बाकीच्यांचाही गोंधळ असेल. तो नाहीसा व्हावा म्हणून मला हे करायचंय. म्हणाले, "तुम्ही सुरुवात करा." म्हटलं, "मी या फॉर्मॅलिटीज वगैरे तो मागणं, कोण प्रकाशन वगैरे ते मला करायला जमणार नाही. तुम्ही कराल का?" आणि त्याचं कारण असं, की माझी एक कादंबरी चालू होती. मिलाफी कादंबरी मी लिहीत होते आणि ती कादंबरी खूप मोठी होती, की भारतातली 7 वेगवेगळ्या प्रांतातली मुलं अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेत आणि काही कारणांनी त्यांना एका घरात 1.5 वर्ष राहायला लागतं आणि एक त्यांच्यात अमेरिकन मुलगा येऊन म्हणजे असे 8 जण ते राहतात. तर ह्या 1.5 वर्षाच्या काळात ते एकमेकांच्याकडून सांस्कृतिक काय शिकले? कसे मॅच्युअर म्हणजे तरुण मुलं कशी मॅच्युअर होत गेली? हा त्याचा पट होता. आणि त्याच्यात जवळ-जवळ 3/4 कादंबरी लिहून झालेली होती. आणि हे जे कर्नल पुरोहितांचं पुस्तक होतं ते त्यांच्या मित्रमंडळींना एका विशिष्ट वेळेला त्यांना प्रकाशित करायचं होतं. ते 2-3 महिन्याचा अवधी होता आणि इथे मिस्टरांची तब्येतही बरी नव्हती. तर त्यामुळे म्हटलं आता काय करायचं? पण हे करायचं. आणि माझी एक मैत्रीण आहे, क्षमा देशपांडे म्हणून. तर तिला मी म्हटलं, की मला हे पुस्तक करायचंय, पण त्याच्या आधी मला शंकराचार्यांच्या देवळात जाऊन नमस्कार करायचा आहे. त्याच्या शेजारीच सावरकरांचा पुतळा आहे. तिथे जाऊन माझ्या हातून हे काम पूर्ण व्हावं, असा अशी मी त्यांच्याकडे प्रार्थना केली दोन्ही ठिकाणी आणि कामाला सुरुवात केली. काम माझं वेळेत पूर्ण झालं, पण काही कारणांनी त्याचं प्रकाशन वगैरे होऊ शकलं नाही, कारण प्रसिद्धी नको होती. त्यामुळे आम्ही ते केलं नाही. पण हे अनुवाद माझ्याकडे आहेत. बाकी मग मला अनुवादाचा 4-5 पुस्तकं सोडली, तर माझ्याकडे अनुभव नाहीये. एका कादंबरीचंही मध्ये मी केलं होतं, पण ते खूपसं मला आवडलं नाही आणि विदुलालाही तितकंसं पटलं नाही ते. पण तिने मग ते सुधारून घेतलं, कारण यंग भाषा तिला हवी होती आणि माझी हां. यंग भाषा मला तिथे पकडता आली नव्हती. ते तिने करून घेतली. आता या अनुवादाविषयीच बोलताना, की मूळ आशयाशी प्रामाणिक राहून मराठीची मोडतोड होऊ नये, अशी तुम्ही काळजी कशी घेता? त्याबद्दल सांगा. एक महत्वाची गोष्ट अशी, की हं.
इंग्रजीची वाक्यरचना मी तुला मगाशी म्हटलं तसं, की कॉलेजमध्ये ज्यावेळेला मी इंग्रजी नोट्स घेत होते मराठी शिकत असताना, त्यावेळेला मला प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट अशी, की दोन्हीची वाक्यरचना अगदी वेगळी आहे. आणि बरेच वेळेला असं सुरुवातीला होतं, की आपल्याला अ, आपण शब्दशः करायला जातो. म्हणजे जिथे क्रियापद आहे तिथे क्रियापद, जिथे विशेषण आहे तिथे विशेषण. पण तसं करायची जरूर नसते. आशय फक्त ठेवायचा आहे आणि भाषा वाचताना अडखळली नाही पाहिजे. वाचकाला "अरे, असं नाही झालं पाहिजे." हे 2 निकष मी ठेवले. पण तरीही चपखल शब्द हे करायला लागतात आणि त्याच्यासाठी तुम्ही म्हणजे मी त्याच्यासाठी कॉम्प्युटरचाही वापर करते, की त्याच्यावर जवळचे शब्द कुठले काय वगैरे हे सगळं करत असते मी आणि आशयाशी प्रामाणिक, क्लिष्टता नको. या 2 गोष्टी करायच्यात. अर्थशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय लेखनही तुम्ही केलंय, की जे कथा कादंबऱ्यांपेक्षा अगदीच पूर्णच वेगळं आहे, तांत्रिक आहे. तर त्याबद्दल सांगा. मला भाषेवर प्रभुत्व असलं, की तुम्ही खरं म्हणजे काहीही लिहू शकता आणि मुख्य म्हणजे एखाद्या विषयात शिरलं, की मला हं, त्याच्यात गोडी लागते, की आपल्याला हे हं. करायचं मग त्याच्यात जायचं. तर अशा प्रकारची म्हणजे असं झालं होतं, की विपुलश्री मासिकासाठी मी एक सदर केलं होतं आणि हे सदराच्या कल्पना मीच संपादिकेला सुचवत असे. पण ती संपादिका मी केलेली सूचना मान्यही करायची नेहमी. तर त्यामुळे एक अशी माझी होती, की ब्रेन गेन, ब्रेन ड्रेन, ब्रेन गेन एंड ब्रेन रिटेन्ड. तर ह्या कॅटेगरीतले लोकं मी निवडले होते, की जे संधी असताना गेले, संधी असताना न गेले नाहीत आणि संधी असूनही गेले नाहीत. परत आलेली माणसं मला फारशी माहिती नव्हती म्हणून मी ती कॅटेगरी घेतली नव्हती. आणि ते झाल्यानंतर मला वाटलं ह्याचं पुस्तक व्हायला पाहिजे. म्हणून मी समकालीन प्रकाशनाकडे गेले. त्यांनी ते सगळं ऐकलं, वाचलंही, हाताळलं म्हणजे आणि म्हणाले, की "नाही, आपण ह्याच्यावर करूया. पण हे असं नको." मग त्यांनी वेगळा फॉर्मॅट मला दिला आणि मग सुहास कुलकर्णींशी मी बोलले. तर ते म्हणाले, "आपण करूया, तुम्ही लिहा." आणि मग मी लिहिलं आणि त्यावेळेला सोनावळे हे तिथे त्यांनी माझ्या पुस्तकाचं संपादन अतिशय सुंदर केलं आणि त्याच्यातून जे पुस्तक झाले म्हणजे सुखाच्या शोधात देश आणि देशांतरे. यासाठी मी जवळ-जवळ 60 ते 65 लोकांशी बोलले. प्रश्नावली तयार केली. अमेरिकेत असलेल्या वेगवेगळ्या लोकांच्याकडे मी प्रश्नावल्या पाठवल्या आणि त्यांच्याशी बोलले सुद्धा आणि त्याच्यानंतर मी हे केलं. पण तसं म्हणशील तर पूर्ण हा सर्व्हे नव्हता. पण काही काळ मी एका संस्थेत काम केलं होतं. सर्व्हे रिसर्च करणाऱ्या प्रोग्रेसिव्ह रिसर्च एड्स म्हणून प्रमोद भांबुरकर यांची संस्था, त्याच्यात मी रिसर्च मॅनेजर म्हणून काम केलं होतं. त्यामुळे सर्व्हे कसा घेतात, तो शास्त्रशुद्ध कसा असतो हे मला माहिती होतं. हा माझा शास्त्रशुद्ध सर्व्हे नव्हता. पण काही लोकांच्या मुलाखती म्हणजे त्याला आपण म्हणू की सॅम्पल ऑफ कन्व्हिनियन्स असं घेऊन केलेला हा सर्व्हे होता आणि त्याच्यावर हे पुस्तक होतं. त्याच्यानंतर मी लिहिलं ते दुसरं म्हणजे सावे, भास्कर सावे म्हणून भारत नाही, महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या सीमेवर त्यांचा एक कल्पतरू नावाचा फार्म आहे. त्यांनी नैसर्गिक शेती कशी शेतकऱ्याच्या दृष्टीने आणि जमिनीच्या मजदुराच्या दृष्टीने फायदेशीर आहे. त्याचा अभ्यास करून त्यांनी ते आचरणात आणलं. तर त्यांच्यावर मी लिहावं जसं माझे एक स्नेही विजय भट म्हणून होते. त्यांनी मला विनंती केली. आणि मग मी 2-3 वेळा त्यांच्याकडे जाऊन राहिले, त्यांच्या घरी राहिले, त्यांचे फार्म्स पाहिले, त्यांच्याशी बोलले, त्यांच्या मुलांशी, नातीशी, सुनांशी सगळ्यांशी बोलले. आणि मग मी भास्कर सावे नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते हे हं. पुस्तक लिहिलं आणि ते वनराई प्रकाशनाने काढलं. तर ही एक त्याच्यात गंमत आहे, की हं, हं. लेखकांचा लिहिण्याचा वेग आणि प्रकाशकांचा प्रकाशित करण्याचा वेग. कारण त्यांना ते तिथे पैसे घालायचे असतात. आम्ही लिहून मोकळे होतो. त्यामुळे मला अनेक प्रकाशक शोधायला लागले. हं. अक्षता प्रकाशन, राजे प्रकाशन, नंतर विश्वकर्मा प्रकाशन, मधुश्री प्रकाशन अशी वेगवेगळी प्रकाशनं. छान त्यामुळे माझी पुस्तकं निघत राहिली. हां, नाहीतर मग मला बरोबर. थांबायला लागलं असतं. बरोबर. हं. अनाघाताई तुम्हाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे. तर त्यातला तुम्हाला भावनिकदृष्ट्या कोणता आवडलेला पुरस्कार आहे ते सांगा? कसं आहे माहिती आहे का? कुठलाही पुरस्कार मिळाला ना, की उगीचच अंगावर मुठभर मांस चढतं. आणि ते सगळंच आपल्याला आवडतं. म्हणजे कोणीतरी आपल्या लेखनाची दखल तरी घेतंय निदान, असं वाटतं. कधीतरी असंही वाटतं, की शेवटी केव्हा तरी मिळणारच ना, इतकी वर्ष लिहितायत, देऊन टाकूया ना, असंही असू शकेल. पण काही वेळेला असं असतं, की काही पुरस्कार हे प्रतिष्ठेचे मानले जातात.
ते का कोण ठरवतं माहिती नाही, पण आम्हाला असं वाटतं की हे प्रतिष्ठेचं आहे. कारण काही चांगल्या लोकांना आधी मिळालेले असतात. काही पुरस्कार हे एका विशिष्ट लेखकाच्या, लेखिकाच्या नावाने असतात. त्यांच्याविषयी आम्हाला आस्था असते. तर त्यांच्या नावाने मिळालेले पुरस्कार आपल्याला आवडतात. काही पुरस्कार असे असतात की त्याच्यासाठी ते पुस्तकं मागवलेली असतात आणि काही पुरस्कार पुस्तकं न मागवता तुम्हाला मिळतात. म्हणजे ते कोण तुमचं हे करतं. तसा मिळालेला पुस्तकाचा पुरस्कार म्हणजे अवावर्टी पुरस्कार. वर्टींच्या नावाने मिळाला. त्यांनी अमृत मासिक अनेक वर्ष अनेक चांगल्या पद्धतीने चालवलं होतं, की जे माझ्या शालेय वयात आणि कॉलेजच्या वयात मी वाचलेलं होतं. त्याच्यानंतर एक पुरस्कार मला नासी फडक्यांच्या नावाने, की ज्यांना शाळेत असल्यापासून ज्यांची पुस्तकं आणि ज्यांच्या भाषा सौंदर्याविषयी मी बेहद्द खुश आहे. भाषा लिहावी तर फडक्यांनी. तर त्यांच्या नावचा मला उषा कादंबरीला मिळाला. पहिली कादंबरी एखाद्या लेखकाची, लेखिकेची असेल, तर त्यांना नासी फडक्यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो. तो मला मिळाला. तोही मला आवडला आणि विद्याधर पुंडलिकांच्या नावाने मला वार ह्या कथासंग्रहाला पुरस्कार मिळाला. त्याच पुस्तकाला त्याच वर्षी इचलकरंजीचा पुरस्कार मिळाला, की जो प्रतिष्ठेचा मानला जातो. त्यामुळे हे सगळेच मला आवडले. पण निर्वासित ह्या माझ्या सर्वात आवडत्या कादंबरीला आणि वाचकांनाही खूप आवडलेल्या कादंबरीला फारसं काही कोणी दखल घेतली नव्हती. पण कोल्हापूरच्या एका रंगराव देसाई पुरस्कार या समितीने मला पत्र पाठवलं, की आम्ही तुमची निवड केलेली आहे तुमच्या पुस्तकाची आणि तुम्हाला आम्ही देतोय. तसंच नागपूरचा एक पुरस्कार माझ्या अफुलाची संवाद आपणासी या ललित लेख संग्रहासाठी मिळाला. तिथल्या एका महिला मंडळाने दिलेला. ते सुद्धा पुरस्कार मला तितकेच मोलाचे वाटतात, जरी ते प्रसिद्ध नसले तरी. आणि याच्यातला जसा सावानाचा म्हणजे सार्वजनिक वाचनालय नाशिकचा पुरस्कार जसा न मागता मिळाला, तसा म्हणजे पुस्तक सबमिट न करता मिळाला, तसाच हा रंगराव देसाईचा मिळाला. तर तेही मी म्हणते आणि अगदी आत्ता म्हणजे मला वाटतं 2-3 महिने जूनमध्ये असेल, मे-जूनमध्ये मला ज्योत्स्ना देवधरांच्या नावाचा माझ्या लेखन कारकिर्दीविषयीचा पुरस्कार मिळाला. तर तो मला खूप महत्त्वाचा वाटतो. कारण ज्योत्स्नाबाईंना मी वाचत आली आहे. त्यांची माझी परिचय होता. पुण्याच्या साहित्य भगिनी मंडळ त्याची मी मेंबर होते. त्या आमच्या विश्वस्त होत्या आणि त्यांच्याशी खूप जवळची आमची संबंध होते माझे. म्हणजे वैयक्तिक पातळीवर सुद्धा आम्ही एकमेकींशी बरेच वेळेला बोलत असू असे. तर त्यामुळे त्यांच्या नावाचा मला मिळाला. कल्याणी, घर गंगेच्या गाठी वगैरे त्यांचे अतिशय आवडती माझी पुस्तकं होती. त्यामुळे मला खूप बरं वाटलं. पण तेव्हाची माझी पहिली प्रतिक्रिया अशीच होती. महाराष्ट्र साहित्य परिषदेने मिळाला त्यांनी दिलेला आहे त्यामुळे तर प्रश्नच नाहीये. पण अशी माझी थोडीशी प्रतिक्रिया होती. माझ्या एका मैत्रिणीचा अभिनंदनाचा फोन आला, योगिनीचा. तर योगिनीला म्हटलं, "अगं योगिनी, शेवटी कधीतरी कोणाला तरी द्यायलाच लागतं ना." बाकीच्यांना देऊन झालं, आता माझा नंबर लागला, बाकी काही नाही. एका गोष्टीची खंत मात्र मला निश्चित आहे, की महाराष्ट्र राज्य पुरस्कारासाठी माझ्या कुठल्याही पुस्तकाचा कधीच विचार झाला नाही. का ते मला माहिती नाही. म्हणजे कदाचित मग मी स्वतःला असं समजवते, की आपलं मूल आपल्याला सगळ्यांना आवडतं. पण म्हणून ते सगळ्यांना आवडेल असं नाही. कुठेतरी काहीतरी म्हणजे एक तर माझं लेखन कमी पडतंय किंवा माझी आणि परीक्षकांची कुठेतरी वेव्हलेंथ जुळत नाहीये. ठीक आहे, आपल्याला मिळालं असतं तर आवडलं असतं. ती खंत मात्र मला आहे निश्चित, की माझ्या ह्याची दखल घेतली गेली नाही कुठल्याच पुस्तकाची. इमाने इतबारे मी पुस्तकं पाठवत असते. न कंटाळता. आणि आता इतकी वर्ष तुम्ही लेखन करताय, तर तुम्ही स्वतःला इतकं क्रियाशील आणि सर्जनशील सुद्धा कसं ठेवता हे गुपित आम्हाला सांगा. आमच्यासारख्यांसाठी ते इन्स्पिरेशन आहे. खरं सांगायचं म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं, की सॉमरसेट मॉम प्रमाणे स्वतःला शिस्त लावून घेतली. म्हणजे नाही लिहिलं तर मला चैन नाही पडत. बरं कथाबीजांचा तुटवडा कधीच नसतो माझ्याकडे, कारण माझ्याकडे बँक असते. त्यामुळे मी लिहीत जाते. आणि माझे 2 ग्रुप्स आहेत मैत्रिणींचे. म्हणजे माझे पती हयात असताना सुद्धा ते ग्रुप्स होते. एक सकाळी आम्ही फिरायला जातो, तो कमला नेहरू पार्क मधला ग्रुप आहे आणि त्या ग्रुपला आम्ही मॉर्निंग स्टार असं नाव दिलं होतं सुरुवातीला. त्याच्यातल्या सगळ्या बायका माझ्या समवयस्क आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे आहेत, उत्साही आहेत, खेळकर आहेत. त्यामुळे तिथे 1 तास, दीड तास गेलं की तुम्ही एक तर मॉर्निंग वॉक, बागेतलं वातावरण आणि त्या मैत्रिणी आणि संध्याकाळी आमच्याच कॉलनीत क्लब हाऊस आहे. तिथे बाहेर खुर्च्या टाकून आम्ही सिनियर बायका बसतो. त्याला आम्ही इव्हनिंग ग्लोरी असं नाव दिलंय.
हाही ग्रुप असाच आहे की वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या अतिशय गुणी बायका एकत्र आलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून पुष्कळ तुम्हाला काय काय वाचायला ऐकायला मिळतं आणि तुमची एनर्जी लेवल चांगली राहते. तर आणि त्यामुळे नावं हे पण किती शक्य छान दिली तुम्ही. ग्रुपला नावं किती छान दिली. झालं. पणच नावं चांगली बरोबर. ठेवलेली बरं असतात. म्हणजे बाकीच्यांना नावं ठेवायला जागा राहत नाही. याबद्दल तुम्ही सांगितलं. तसंच लेखक, अनुवादक यांना देखील तुम्ही काय सल्ला द्याल ते सांगा. लेखकांच्या बाबतीत मी असं म्हणेन म्हणजे मी काही अगदी सल्ले देण्याइतकी पोचलेली आहे असं मला वाटत नाही. तरी पण इतक्या वर्षाचा माझा अनुभव आहे म्हणून मी सांगते, हं, की निरीक्षण खूप असलं पाहिजे तुमचं आणि तुमची हं, स्मृतीही चांगली असली पाहिजे. म्हणजे मी ज्यावेळेला हं, म्हणजे मला बरेच जणांना आश्चर्यही वाटतं, की मी ज्यावेळेला हं, लिहायला बसते त्यावेळेला मला 40 वर्षापूर्वीचं, 50 वर्षापूर्वीचं कुठेतरी घडलेलं हं, काहीतरी आठवतं, की ते त्या ठिकाणी ते समर्पक असतं. हं, तर ते पाहिजे, चिकाटी पाहिजे. हं, सातत्य पाहिजे. बरेच लोकं असं हं, सांगतात, की ज्याला लिहायचंय त्यांनी इतरांचं खूप वाचलं पाहिजे. हं, पण पंचाईत अशी होते माझी, की हं, तुम्ही लिहीत असला की वाचायला वेळ नाही. वाचत असला की लिहायला वेळ नाही. कारण बाकीची अवधानं असतात ना, घरातली सगळी आणि ती सांभाळतच सगळं करायचंय हा माझा पहिला दंडक आहे. त्यामुळे मी नुसतीच वाचत पडले, नुसतीच लिहीत बसले, असं मला करता येत नाही. तर मी काही ठिकाणी अशा कार्यशाळा म्हणजे घेतलेल्या आहेत. कथा कार्यशाळा वगैरे. म्हणजे मी घेतल्यात म्हणण्यापेक्षा वंदना बोकील कुलकर्णींनी घेतल्या. तिला मी सहाय्य केलं होतं. आणि नंतर मग आणखीन कोणाबरोबरही अशीच घेतली होती. काही ठिकाणी मला त्यांनी बोलायला बोलावलं वक्ता म्हणून. कशी वाचावी पहिले आणि कथा कशी लिहावी. तर कथेमध्ये काय असलं तर त्याला कथा म्हणायचं. आणि ती कशी झाली पाहिजे म्हणजे व्यक्तिरेखा, कथानक वगैरे, वगैरे. तर असं सगळं असलं पाहिजे आणि अनुवादाच्या बाबतीत तर मी म्हटलं तसं क्लिष्टता नको. हे क्लिष्टता कुठेच नको. पण कदाचित संवाद भाषेत येऊ शकते जर का ती तर मगाशी तुम्हाला विचारलंस अ, आर्थिक आणि साहित्यिक बाबतीत सामाजिक बाबतीत. तर त्या बाबतीत हो. आणखीन आता मला एक गोष्ट आठवली, की मी हां, हां. आर्थिक विषयाच्या कथा सुद्धा लिहिल्या आहेत. बरं. एक माझी आव्हान नावाची कथा आहे. हां, त्याचं हां. असं झालं, की माझा पी-एच-डीचा जो विषय होता, तो म्हणजे हं, भारत सरकारचे जे उद्योग आहेत, त्याचे मॅनेजमेंट हं, प्रॉब्लेम्स. त्यामुळे मला मॅनेजमेंट आणि कॉर्पोरेट इंडस्ट्री ह्या विषयी वाचायला भरपूर मिळालं होतं. आणि हं, त्यावेळेला टर्न अराउंड करतात. म्हणजे एखादी हं, आजारी कंपनी पुन्हा पूर्ववत करायची हं, आणि तिला भरभराटीला आणायचं. ही जी प्रोसेस आहे, त्याविषयी मी वाचलं होतं. पण नेमकं काय होतं हे मला माहिती नव्हतं. आणि हं, त्याच काळात असं झालं, की आमच्या शेजारीच राहणारे एक जण आमच्या सोसायटीत राहणारे, तर त्यांनी एका कंपनीचा टर्न अराउंड केला, असं माझ्या कानावर आलं. मी त्यांच्याकडे गेले, माझा परिचय होता त्यांच्याशी. त्यांना म्हटलं, "कसं काय केलत हो तुम्ही? म्हणजे ह्याच्यावर कथा लिहायची वगैरे काहीही माझ्या डोक्यात नव्हतं." तर ते म्हणाले, की मग बरंच त्यांनी मला सांगितलं काय-काय केलं, काय-काय अडचणी होत्या वगैरे. ते म्हणाले, "तुम्हाला मी रिपोर्टच देतो." म्हणून त्यांनी रिपोर्ट दिला मला त्यांचा. तो रिपोर्ट घेऊन मी घरी आले. सगळं वाचलं आणि माझ्या लक्षात आलं काय-काय, काय-काय झालं. नोट्स सुद्धा काढल्या नाहीत. मी त्यांचा रिपोर्ट परत दिला आणि मग मी आव्हान नावाची कथा लिहिली, की काय-काय त्यांच्या अडचणी आल्या. पण म्हणजे सगळ्या डिपार्टमेंट्समध्ये काय-काय अडचणी आल्या हे मला समजलं होतं. म्हणून मी ते प्रसंगातून लिहू शकले. तर हे मी बरोबर. असं म्हणेन, की मला खूप आवडलेलं. जसं मी हं, 2001 साली अमेरिकेत आले होते माझ्या मुलाकडे. तो आय-टी इंडस्ट्रीत आहे आणि त्याचे बरं. सगळे मित्र पण त्याच्याकडे येणारे किंवा त्याच्या फोनवर त्यांचे बोलणं चालायचं. ते सगळे आय-टी मधले होते. मी 2000 साली आय-टीमध्ये बर्स्ट होणार नक्की होतं. हं, हं, त्याचं जे घबराटीचं वातावरण होतं आणि जर का तुमचा जॉब गेला, इथे सगळे कन्सल्टंट म्हणून आलेले असायचे. त्यांचा जॉब गेला तर त्यांना भारतात परत जायला लागेल आणि तसं जायला लागायची सुरुवात झालेली होती. त्या काळात मी इथे होते. मी नुसतं पाहत होते, ही मुलं काय बोलतायत काय नाही आणि त्याच्यानंतर मी शुक्रवार संध्याकाळ नावाची कथा लिहिली ह्या बॅकग्राऊंडवर. तर त्यामुळे ती खूपच म्हणजे लोकांना आश्चर्य ह्याच्यासाठी वाटलं, की एका हां. बाईने पटकन ही हं, कथा लिहिली या विषयावर. त्याच विषयाला धरून माणूस नावाची दुसरी कथा, त्याचाच पुढचा बरं. भाग म्हणेन मी असं. हं, आणि हं, सामाजिक बाबतीत म्हणशील, तर सामाजिक आशयाच्या माझ्या कथा ज्या होत्या, त्या हं, आणखीन आर्थिक याच्यावरच्या म्हणजे टेबलाच्या पलीकडे, जी आहे ती मॅनेजमेंटची आणि कॉर्पोरेट इंडस्ट्री म्हणजे आपलीच भारतीय मुलं अमेरिकेत येऊन काम करतात. बदल हं, नावाची कथा, की दर पिढीमागे बदल होतोय, तो कॉर्पोरेट इंडस्ट्रीमधल्या बॅकग्राऊंडवर मी केलेला आहे.
अशा माझ्या कथा लिहिल्या गेल्या आणि मला खूप आनंद वाटतो, की हे तरी माझ्या अर्थशास्त्राचा इथे उपयोग झाला. आणि नक्कीच. सामाजिक म्हणशील तर मध्ये एक 10 हं. वर्ष म्हणजे साधारण 2003 पासून ते 2013 या काळात हं. मी पाठिंबा या संस्थेसाठी काम करत होते. ते सुप्रिया सरोटेनी ती सुरू केलेली संस्था आणि सुप्रिया 2003 साली गेली. तोपर्यंत माझी आणि तिची चांगली दोस्ती झालेली होती. तिने तिच्यानंतर तिचे पती त्यांची आमची चांगली दोस्ती होती आणि ते ह्या सगळ्या कामात असत. त्यांनी असं सांगितलं, की तुम्ही एक 5-7 लोकांनी हा ग्रुप पुढे चालू ठेवा आणि काउन्सेलिंग करा. मॅरिटल हं. काउन्सिलिंग मेनली, पण हं. नातेसंबंधाविषयी असं. त्यासाठी त्यांनी एक आम्हाला कोर्स करायला म्हणजे आम्ही टेलर मेड कोर्स आमच्यासाठी केला. आम्ही तो बरं. अटेंड केला 5-7 लोकांनी आणि नंतर मग मी 2003 ते 2013 काउन्सिलिंग करत होते. त्यामुळे हं. मानवी दुःखाच्या आणि प्रश्नाच्या अनेक छटा, मानवी स्वभावाचे अनेक कंगोरे आणि हळवे-कोपरे हे मला दिसायला लागले. हं. तिथून कुठेतरी सामाजिक पण कथा लिहिल्या गेल्या सामाजिक आशयाच्या आणि काही वेळेला मला असं वाटायचं, की हा एक विषय आहे माझ्या कानावर तो पडलाय आणि तो हं. आजच्या सर्व लोकांना माझ्यासारख्या माहिती असलं हं. पाहिजे. मला योगायोगाने समजला. मी तसंच एक पर्याय नावाची माझी कथा आहे, की जी माझ्या हं. एका मैत्रिणीने मगाशी उल्लेख केला विजया देशपांडे. तिने एक काहीतरी जाता-जाता तिचा अनुभव सांगितला. कशा संबंध? तर एच-आर-टीचा वापर. हो. तर मला हा सगळा प्रांत नवीन होता. हं. म्हटलं काय असतं बघूया आणि त्याच्यावर पर्यायहीन कथा लिहिली आणि त्याच्यात म्हणजे त्या कथेच्या अंगात मी शिरत गेले आणि हं. त्याच्यातले काय-काय बारकावे आहेत. हं. म्हणजे आता त्यांनी कॅन्सर होऊ शकतो, कोणाला होऊ शकतो? काय त्याचं हे आहे? हे सगळं ती हं. समजावून घेते त्यावेळेला. तसं माझं उशापितमध्ये सुद्धा असंच झालंय, की त्याला अडचणी आहेत, हं. त्याला स्वतःला महारोग झालाय, त्याला कळत नाहीये आणि तो हळू कसा समजून घेतो, तसं ते वाचकांना समजत म्हणजे मला समजत गेलं आणि वाचकांना समजत गेलं. अशा काही हं. म्हणजे किंवा एक घटस्फोट होतो. घटस्फोट होतो म्हणजे हां. कशा-कशातून माणसाला जावं लागेल, हं. हं. हे माहिती असलं बरोबर. पाहिजे. तर ते मी त्याच्यावर एक कथा लिहिली. अशा या हं. दान नावाची एक माझी कथा आहे, की तुम्ही ज्यावेळेला आय-व्ही-एफ करता, तर हं. त्यावेळेला त्याच्यातल्या अडचणी, त्याच्यात होणाऱ्या म्हणजे हं. त्याच्यात एक कल्पना अशी आहे, की ह्यांनी आय-व्ही-एफनी करायचं ठरवलं आणि नैसर्गिक हं. दिवस राहिले. आता त्या हं. बीजाचं काय करायचं? हं. ती हं. शेवटी त्यांना दान द्यावं लागते. नाहीतर ती हं. संस्था जी असते ती विचारते, की आम्ही काय करू? आणि ते मेंटेन हं. करायला तुम्हाला काहीतरी त्याला पैसे द्यावे लागतात कारण ते भरपूर असतात. पण आता दुसरं मुलंही पहिलं मुलंही नॅचरल झालं, दुसरंही नॅचरल झालं. आता ते ठेवून काय करायचं? पण ती बीजं त्याच्यात आपला जीव आहे, काय करायचं? ती नाहीशी वाह! करायची. पर्याय एक आहे, की तुम्ही रिसर्चसाठी आम्हाला वापरायला द्या. नाहीतर हं. आपण नाहीशी करून टाकू. शेवटी इतका मोठा डिसिजन आहे, की तो नाही दान म्हणून देऊन टाकू आपण. हं. असा तो निर्णय होतो. तर असे पण त्याच्यात म्हणजे सगळं हे आय-व्ही-एफ मधलं सगळं आलं. तसंच एक आणखीन फार पूर्वी लिहिलेली कथा होती. ती म्हणजे ही आय-व्ही-एफच्या संदर्भात होती, की ती कसं काय असतं हे? काय त्रास असतो? त्याच्यातले सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम्स काय आहेत? त्याच्यावर एक मी जिंकले, मी हरले अशी नावाची हं. कथा. तर त्या असं असं म्हणजे मला वाटायचं, की ह्या गोष्टी लोकांना माहिती असायला पाहिजे. हां. बरोबर. खूप रेलेव्हंट विषय आहे. खूप महत्वाचा विषय आहे तो. हं. हं. अ, अनघाताई स्टोरी टेल, YouTube चॅनल अशा नवीन माध्यमांकडे सुद्धा तुम्ही वळलाय आणि त्याचा भरपूर वापर तुम्ही करता. ऑडिओ बुक पण तुमची आहेत. तर हे मला खूप कौतुकास्पद वाटतं. तर त्याबद्दल सांगू शकाल का? ते अगदी तांत्रिकदृष्ट्या मी काही फारसं शिकत नाही. मला जेवढं हं. शिकावं लागतं तेवढं मी शिकते आणि त्याप्रमाणे करते. तर तसं माझी एक विनिता अनगळ नावाची मैत्रीण होती. म्हणजे आहे, ती माझ्यापेक्षा खूप लहान आहे. माझ्या मुलगी शोभेल एवढी लहान आहे. ती फिल्म्स बनवते, डॉक्युमेंटरीज बनवते. तर तिच्या मदतीने मी तिच्या स्टुडिओमध्ये म्हणजे ती ज्या स्टुडिओचं काम करत होते, त्या स्टुडिओमध्ये माझ्या काही म्हणजे काही म्हटलं ना निर्वासित, तर निर्वासितचं मी संपूर्ण करून घेतलं. ऑडिओ रेकॉर्डिंग, त्याचं एडिटिंग वगैरे तिने केलं. ते अमित वझेनी वाचली. अतिशय सुंदर वाचलेली ही कथा, कादंबरी संपूर्ण. आणि दुसरी एक माझी कादंबरी सर अली धाऊन. ह्याचा विषय आहे लेस्बियन मुलगी. घरात आपल्या जर का लेस्बियन मुलगी आली, तर घराचं काय होतं? आई-वडिलांचं काय? तिचं तर होणारच आहे, पण ह्यांचं काय होतं?
आणि ते होण्याची गरज आहे का? त्याच्यावरती आहे. ती मानसी वैद्य म्हणजे अमितच्या बायकोनी वाचली. ती फार सुरेख वाचली. ह्या दोन्ही मी स्टोरी टेलवर टाकल्या होत्या. आणि स्टोरी टेलवर मला त्याच्यात बऱ्यापैकी रिस्पॉन्स होता. ते मला कसं कळलं, कारण ते रिस्पॉन्स पाहायचं सुद्धा मला फारसं उत्साह नाही म्हण किंवा ज्ञान नाही म्हण. त्याच्यात शिरावंसं वाटलं नाही. पण मला चेक येत होते. माझ्या अकाउंटमध्ये पैसे जमा होत होते म्हणून मला कळत होतं, की हो लोकं कोणते ऐकतायत. आता मी ती त्याच्यातली निर्वासिती माझ्या चॅनेलवर टाकली. माझ्या चॅनेलवर मी माझ्या आवाजात बऱ्याचशा कथा, एक 23-24 कथा आहेत. त्याच्यातल्या 20 एक कथा तरी माझ्या आवाजात आहेत. ज्या अरे पुरुषी वा. आवाजात मला आवडतील असं वाटत होतं. त्यासाठी मी काही लोकांना विचारलं. त्याच्यात एक दीपक रेगे होते. तर आज ओके. माझा स्वतःचा चॅनेल आहे, त्याच्यावर माझ्या कथा आहेत. त्याच्यात काही दीपक रेगेंनी वाचले होते. हे माझी त्यांची ओळख नव्हती. मला कधीतरी मी चॅनेलवर पाहताना त्यांनी कोणाची तरी वाचलेली कथा मी ऐकली. मी त्यांचा नंबर घेतला, त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांनी माझ्या 2 कथा म्हणजे हा एक वेगळा प्रयोग पण मी केलेला तुला सांगावासा वाटतो. आता आठवलं दीपक रेगेंच्या संदर्भात. म्हणजे बरं. पंख फुलारलेले मोर नावाची एक कथा आहे. हं. ती कथा कशी आली? तर एका मासिकाने दिवाळी अंकाने 1 वर्ष स्पर्धा जाहीर केली होती, की जीएनची कथा आहे कैरी. या कैरीचा सिक्वेल तुम्ही लिहा. हं. पहिल्यांदा मला कल्पना फारशी आवडली नाही. पण हं. मग विचार करताना वाटलं करून बघूया. कारण मी सगळं करून बघूया हे सगळंच मी केलं. तर मग मी ती कथा लिहिली, पंख फुलरलेले मोर. ती कथा दीपक रेग्यानी माझ्या चॅनेलवर पण वाचली आहे आणि त्यांच्या चॅनेलवर पण. तर त्यामुळे माझी दीपक रेग्यांशी ओळख झाली आणि त्यांनी मला मदत केली. माझं YouTube चॅनेलवर कसं अपलोड करायच्या कथा काय वगैरे खूप अगदी निस्वार्थीपणे मनापासून मला मदत केली. म्हणजे जे मला खरं सांगायचं म्हणजे ना आयुष्यात अशी खतरूड माणसं भेटली नाहीत फार कोणी. सगळी माणसं चांगली भेटली. खूप छान मदत केली मला. आज सुद्धा आमचे खूप चांगले संबंध आहेत. आणि नंतर मग त्यांनी स्वतःचा चॅनेल सुरू केला. त्याच्यावर वाचायला सुरुवात केली. मला म्हणाले, "तुमच्या कथा वाचू का?" त्याच्यात पैशाची कुठलीही देवाण-घेवाण नाही. मी मात्र माझ्या कथा ज्यावेळेला वाचून घेतल्या लोकांच्याकडून, त्यावेळेला त्यांना रीतसर पैसे दिले. पण आमचा जो आता हे आहे, दीपक रेगे सगळ्यांच्याच कथा वाचतात, कादंबऱ्या वाचतात. त्याच्यात माझ्याही त्यांनी काही वाचल्यात आणि अतिशय सुंदर वाचले. त्यांची वेगळी शैली आहे अर्थात, पण मी कथाकथनाचे काही कार्यक्रम स्वतःच्या केलेले होते. जवळ-जवळ 100 एक कार्यक्रम मी कथाकथनाचे केले. तर त्याच्यात ते करताना वपू काळ्यांचं कची क म्हणजे कथा कथनाची कथा असं एक पुस्तक माझ्या वाचनात आलं. ते मी वाचलं होतं, की कथन कसं करावं? त्याच्यात काय अपेक्षित आहे? आणि कथाकथन आणि एकपात्री ह्याच्यात काय फरक आहे? तर त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं, की तुम्ही मुद्राभिनय करू शकता कथाकथनात. आवाजातले चढ-उतार करू शकता. पण एकपात्रीप्रमाणे आवाज बदलणं अपेक्षित नाही. टोनिंगमधून दाखवता आलं पाहिजे असं वगैरे होतं आणि ते मी कटाक्षाने पाळत आले. पण दीपक रेगे स्वतः अतिशय उत्तम नट आहेत. म्हणजे त्यांनी चित्रपटात काम केलेलं आहे, नाटकात कामं केलेली आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांचा एक वेगळी शैली विकसित केली आहे. तू जर ऐकलं असशील, तर ते वेगवेगळ्या आवाजात वेगवेगळे पात्रांचे संवाद बोलतात. ते फार कौशल्याने आणि खूप छान बोलतात. तर ते त्यांनी हे केलेलंही मला खूप आवडतं आणि अनेक लोकांच्या पर्यंत तुम्ही पोहोचता त्यामुळे. मुळात बरोबर. ह्याच्यात जाण्याचं कारण असं, की एक नवीन करून बघायची काहीतरी हौस आणि दुसरं म्हणजे जास्तीत जास्त वाचकांच्या पर्यंत पोहोचायचं. मी ज्या माझ्या कथा वाचल्या माझ्या YouTubeवर, तर ती हं. हं. पुस्तकं अवेलेबल नाहीयेत. बाजारात संपलेली ओके. आहेत आणि नवीन कोणी काढणार नाहीये. मग त्या कथा मरून जातील माझ्या. हो. म्हणून त्या YouTubeवर टाकल्या. आणि आता बरं. रेगे सगळ्याच कथा वाचतात त्यामुळे प्रश्नच नाहीये. तर हं. त्यांना तू विचारलंस, की हं. YouTubeकडे वगैरे का वळणार? 2-3 हां. गोष्टी माझ्या लक्षात आल्या, की आज शहरी भागात आणि निमशहरी भागात सुद्धा बरीचशी मुलं इंग्रजी हं. माध्यमातून शिकतात. त्यांना मराठी येतं, समजतं, हं. पण वाचायला त्रास होतो, कंटाळा येतो. हं. मग अशा मुलांच्यापर्यंत माझ्या कथा जाणार नाहीत, म्हणजे तरुणांपर्यंत जाणार नाहीत आणि माझे बरेचसे हं. विषय तरुण मुलांचे विषय आहेत. हं. मी जरी म्हातारी असली तरी माझे विषय खूप तरुण आहेत आणि ते त्यांनी वाचावेत असं मला वाटतं. मोठ्यांनी तर वाचावेच. पुन्हा काही माझ्यासारखी जी मंडळी आहेत त्यांना वाचायला आता त्रास होतो. पण हो. ऐकायला त्यांना आवडतं. तर त्यांच्यासाठी हे व्हायला व्हायला पाहिजे. आणि तिसरी हं. गोष्ट म्हणजे काही वर्षापूर्वी हां. विश्वकर्मा प्रकाशनाच्या विशाल सोनींनी आम्हा सर्व हं. लेखिकांना सांगितलं, "तुमचं हं. पुस्तक मी काढतो. पण तुम्ही प्रमोशनसाठी काय कराल?" आम्ही तिघींनी हात जोडले म्हटलं, "आम्ही काही करू शकणार नाही. आमच्या पुस्तकाविषयी आम्ही बोलणं हे आम्हाला आमच्या
नैतिकतेत बसत नाही. नैतिकतेत म्हणण्यापेक्षा सो आम्हाला ते रुचत नाही, की आम्हीच आमच्या हम्म, पुस्तकांचं वाह, 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 वाह करायचं. आम्हाला पटत नाही. त्यामुळे आमच्यातून काही होणार नाही. त्यांना ते हम्म, तर त्यांना काही म्हणाले नाहीत. पण ते म्हणाले, "तुम्हीही काहीतरी केलं पाहिजे ना, की आम्ही एवढे पैसे घालतो आणि आमची पुस्तकं विक्री व्हावी आमच्या पुस्तकाची, यासाठी तुम्ही काहीतरी करा ना." हम्म, मग मला असं वाटलं, की हा एक बरा मार्ग आहे, की आपली 2-4 कथा ऐकल्या आणि हम्म, कोणाला पुस्तक घ्यावंसं वाटलं, तर आपोआप हम्म, होईल किंवा मग लायब्ररीत जातील किंवा दुकानात गेले, तर हे ह्याचं नाव ऐकलंय बरं का, ह्याचं अशाने थोडंसं प्रमोशन होईल असं मला वाटलं. कारण सोशल मीडियावर सुद्धा आम्ही काही फार म्हणजे Facebookवर वगैरे मी आहे. पण त्याच्यात मला हम्म, फार वेळ देता येत नाही त्याच्यासाठी. ते त्यासाठी म्हणजे मुद्दामहून आपल्या नेटवर्क तयार करायचं आपल्या कथासाठी आणि एवढं मला पेशन्स नाहीये. की हम्म, जो पेशन्स मी बरेच वेळेला माझ्या अ, अ, या कथा ज्या होत्या त्या पिच करण्यासाठी म्हणजे ओ-टी-टीसाठी किंवा दिग्दर्शकांकडे किंवा सिनेमा हाऊसेसकडे म्हणजे ज्या 3 हा, पटकथा आहेत, त्याच्यासाठी मी खूप वेळ घालवला आणि नंतर एका क्षणाला माझ्या लक्षात आलं, की आपण वेळ घालवतोय. त्याच्यातून काहीही होणार नाही. आपलं लेखनही होत नाही आणि प्रत्येक हम्म, अ, अनुभवानंतर आपण जास्तीत जास्त खचत चाललोय. ते आपल्याला बरोबर. नकोय. तर हम्म, तसंच समाज माध्यमांचं आहे. Facebookला सुद्धा मी आता फारच म्हणजे मला वाटतं गेल्या 2 वर्षात केव्हातरी मी जॉइन झाले. पण कधीतरी हम्म, मी पाहते, माझे मेसेजेस हम्म, फारसे नसतातच. हम्म. एवढंच मला बोलायचं. तुम्ही म्हणालात तसं लेखन अनुवाद जितका महत्वाचा आहे तितकंच त्याचं मार्केटिंग किंवा प्रमोशन हे सुद्धा महत्वाचं आहेच. आणि ते तुम्ही इतकं छान करताय. खूप छान वाटलं. आणखीन एक प्रयोग मी केलेला म्हणजे मला कोणाकोणाची हा. ऋणं ह्या दृष्टीने फेडायची आहेत ह्या निमित्ताने. गणेशजी खिडक्या उघड्या हम्म, असं एक पुस्तक होतं, की ज्याच्यात बरं. 7-8 कथा आहेत काहीतरी आणि एका कथेतली पात्र पुढच्या कथात येत जातात. हम्म, आणि शेवटच्या कथेत ते संपतं म्हणून म्हणून ती कादंबरीचा फॉर्म पण होऊ शकतो हम्म, दुरार्थाने. पण कथाही हम्म, स्वतंत्रपणे येऊ शकतात. तो फॉर्म मला अतिशय आवडला. गणेश मतकरींशी मी बोलले सुद्धा. त्यांना म्हटलं, की "मी हा फॉर्म वापरणार आहे तुमच्या हम्म, परवानगीने." ते म्हणाले, "मी काय परवानगी?" म्हणजे परवानगीचा प्रश्न नाही. पण मी त्यांना सांगितलं, की मला हे आवडलं आणि त्यानंतर मग मी म्हणजे पहिल्यापासून ठरवून प्लॅन करून माझ्याकडे जी कथाबीजं होती, ती मी ओळीत टाकत गेले, की ही कथा अशी येईल, ही कथा ह्याच्यातली पात्र इथे येतील. म्हणजे ह्याच्यात मी खूप कारागिरी केली. पात्रांच्या बरं. निवडीत आणि कथानकांच्या जुळणीत. आणि त्याच्यानंतर ते पुस्तक माझं 9 कथांचं पुस्तक आहे, नाती बदलताना या नावाने अमित प्रकाशनने प्रकाशित केलंय. हा एक प्रयोग आणि अलगचा प्रयोग मी केले. अतिलघु कथा, 5 वाक्यात कथा किंवा हे पण सगळं करून पाहिलंय. मला करून पाहायला आवडतं. विज्ञान हा. कथा मी लिहून केल्या. माझा विषय बरं. शास्त्र नाही. पण काय झालं विज्ञान कथा कार्यशाळा होती त्यावेळेला मी तिथे गेले. नेहमीप्रमाणे अत्यंत गांभीर्याने सगळी घेतली मी. त्यांनी आम्हाला काय केलं, की काही वक्ते बोलावले होते, की हे सांगतायत एक कीटक शास्त्रज्ञ होते. त्यांनी काही सांगितलं. त्यांनी मधमाशांच्या विषयी सांगितलं. तर दुसऱ्या दिवशी त्यांनी आम्हाला काय केलं, वर्तमानपत्राचा एक कागद दिला प्रत्येकाला. त्याच्यातली कुठलीही बातमी पहा, त्या बातमीवरून विज्ञान कथा कशी करता येते बघा. तर मग मी अपघात कथा केली ती मधमाशांच्या ह्याच्यावर केली. पण ती माझी डिटेक्टिव्ह स्टोरी झाली. हं, म्हणजे बरं. विज्ञान कथा पण डिटेक्टिव्ह झाली. नंतर मी खातरजमा नावाची कथा लिहिली. ती त्या ह्याच्यातल्या कात्रणातून मला मिळाली. की वर्तमानपत्रात एक बातमी आली होती, की मेंदूच्या सेल्समधून कुठे काय आठवणी साठवल्या जातात, ह्याचं आता शास्त्रज्ञांना ज्ञान झालेलं आहे. अशी एक बातमी होती. त्याच्यावर मी खातरजमा ही कथा लिहिली. ती माझी अ, म्हणजे न ठरवता ती माझी कथा कशी झाली, हेर कथा झाली. त्यानंतर मी मेघश्री दळवी म्हणून एक आहे. तिने एक साय-फाय कट्टा नावाचा ग्रुप चालवलाय. तर बरं. त्याच्यावर ती मला म्हणाली, "तुम्ही जॉइन व्हा." मी जॉइन झाले. त्यांचं असं होतं, की दर 2 महिन्यांनी एक विषय टाकायचा आणि त्याच्यावर सगळ्यांनी कथा लिहून आपल्या अपलोड करायच्या आणि त्याची चिरफाड बाकीच्यांनी करायची. की इथे कसं चुकलं, इथे कसं. तर ते मी केलं. पण माझी आणि ते मला लक्षात आलं, की मी 2-3 लिहिल्या. प्रश्न तिथे उत्तर म्हणून एक लिहिलं. ते मी लिहिली होती. मात नावाची एक कथा लिहिली. ती एका संग्रहात म्हणजे साय-फाय कट्टाच्या लेखकांच्या कथांच्या संग्रहात ती अंतर्भूत आहे. नंतर एक माणसाच्या मेंदूविषयीची होती. ती अशा बरं. मी लिहिल्या. पण माझ्या लक्षात आलं, की विज्ञान कथा हा माझा पिंड नाही नाही. आणि त्याच्यासाठी मला जेवढी मगजमारी करावी लागते, त्याच्यात माझी दुसरी कथा लिहून होईल. आणि कशासाठी मी इतक्या इंट्रिकेट गोष्टीत जाऊ? आणि विज्ञान कथांचं पण असं आहे, की जे खरेच शास्त्राचे विद्यार्थी आहेत आणि ज्यांना त्याच्यात खूप गोडी आहे, ते त्यांच्या कथेत
75% विज्ञान असतं आणि 25% कथा किंवा 50-50 असतं. माझ्या कथेत 10% विज्ञान आहे, 90% कल्पना विस्तार. मग बरोबर. कशासाठी मी केलं? म्हणून मग मी ते तो नाद सोडला. मग आता सध्या अनघाताई काय हातात आहे तुमच्या? कोणते बेत आहेत? खरं म्हणजे मला कोरोनाच्या काळावरची एक कथा लिहायची आहे. कथानक असं आहे, की एक तरुण मुलगा म्हणजे मॅट्रिकला बसलेला, 10वीला बसलेला आणि कोरोना सुरू झाला. तर 5 वर्षानंतर त्याच्या करिअरला थोडं स्थैर्य आलेलं आहे. तो मागे वळून त्या काळाकडे बघतोय आणि त्या निमित्ताने त्याला त्या खोलीत बसून बाकीचं जग जसं दिसत होतं, जे कळत हा. होतं, ते मांडायचं असा माझा विचार आहे. पण हे हे इथे अमेरिकेला सध्या मी आता अमेरिकेला आले, 1 महिना झाला मला येऊन. मी ठरवलं होतं, की आलं की आधी तेच करायचं. पण ते न करता मी दुसरंच काहीतरी करत बसले. 3 कथा माझ्या लिहून झाल्या या महिन्यात. खूपच वा. म्हणजे मन लावून केलेली अशी आणि आता मी बहुतेक कोरोनाच्या त्या कथेकडे वळीन आणि ते वा. दुसरं काम माझं चालू आहे, जे अर्धवट म्हणजे जवळ-जवळ 90% 95% झालेलं आहे. ते म्हणजे वा. बुलढाण्याला एक अनाथालय आहे. माझी मावस बहीण ते चालवते. तर ती स्वतः गायनोकॉलॉजिस्ट आहे. मॅटर्निटी होम होतं तिचं. आता तिने बंद केलं. पण तिथे ती अ, अविवाहित मातांचं बाळंतपण करायची. त्यांची निगा म्हणजे गरोदरपणातून बाळंत होऊन बाहेर पडेपर्यंत त्यांची निगा करायची, राखायची. त्यांचं मूल त्यांना जर नको असेल, तर ते अनाथालयात जायचं आणि ते दत्तक द्यायचे. असं काम करणारी लव्ह ट्रस्ट नावाची संस्था आहे. तर त्याच्यावरचं काम माझं जवळ-जवळ 95% झालेलं आहे. ते आता पूर्ण करायचं आहे. वा, तर या छान. 2-4 महिन्यात ते करावं दोन्ही गोष्टी असं मला वाटतंय. हम्म. या सगळ्या तुमच्या प्रकल्पांसाठी खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि तुमच्याशी बोलून इतकं छान वाटलंय आणि हे इतकं प्रेरणादायी आहे सगळं तुमचं काम. आणि तुम्ही ज्या एनर्जीने सगळं करताय, खूप शिकण्यासारखं आहे. आणि माझ्या शोवर येऊन तुम्ही गप्पा मारल्यात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद. तर मंडळी, अनघाताईंचा युट्यूब चॅनल आहे आणि स्टोरी टेल याच्या लिंक्स मी देतेच आहे. त्या तुम्ही नक्की बघा आणि पुढच्या भागात परत भेटूया. धन्यवाद.